अशा पद्धतीनं बनलं हे महाराष्ट्रातल्या जनतेला बिलकुल मान्य नाही। भारतीय जनता पक्षानं त्याकरता ज्या क्लुप्त्या वापरल्या, ज्या पद्धतीचा वापर केला, ज्याला खोक्याचा वापर म्हणतात, तो भारतामध्ये कधी नाही तो वेगळा इतिहास घडवण्याचा प्रयत्न केला। मग ते सुरत असेल, गुवाहाटी असेल, पुनापंजी असेल, इतर सगळ्या आमदारांना फिरवण्याचा प्रयोग झाला आणि जेवढ्या काही भ्रष्टाचाराचं ज्यांच्या इन्क्वायरी होत्या ते सगळे बरोबर घेण्यासाठी ते बरोबर घेण्याचा प्रयत्न केला। पुन्हा एकदा केला गेला आणि राष्ट्रवादी म्हणणाऱ्यांचं सुद्धा पुन्हा तिकडे गेले की त्यांच्यावर मोठे भ्रष्टाचाराचे आरोप खुद्द पंतप्रधानांनी केले। आक्षेप जनतेचा हा आहे की या पद्धतीचं सरकार ज्या पद्धतीचं बनवलं गेलेलं आहे महायुतीचं, हे तर बेकायदेशीरच आहे, कायद्याच्या आधारावर नाही, घटना बाह्य अशा प्रकारचं सरकार आहे। कारण त्याच्या बाबतीतले जेवढे काही आता मागे सुप्रीम कोर्टापर्यंत चाललेली आपण जे आहे सगळ्या केसेस त्या पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे बेकायदेशीर स्वरूपाचं घटना बाह्य अशा प्रकारचं सरकार